हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मी हेमंत बांडवलकर, सोमेश्वर मंदिर येथील मुख्य पुजारी असून आज आपल्या इथे 71 वर्षांनी पहिला सोमवार श्रावणी यांनी सुरुवात होत आहे. तरी आज आपली महापूजा रविवारी रात्री 12 वाजता आपल्या कारखान्याचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तमदास जगताप यांच्या हस्ते झाली. तसेच 71 वर्षांनी सोमवार आल्यामुळे भरपूर गर्दी आहे, लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे, भरपूर भाविक मोठ्या प्रमाणात येतात. तरी इथे अन्नदान पण केलं जातं, खिचडी वाटप केले जाते. तसेच हे मंदिर आपले पुरातन असून पांडवकालीन मंदिर आहे. हे मंदिर गुजरात येथील सोरटी सोमनाथ प्रतिरूप आहे. इथे मालूबाईने सेवा केलेली 12 वर्ष, सेवेनंतर त्याला फळ म्हणून देवाने इथं स्वतः इथं आलेले इथं दर्शन देण्यासाठी. या ठिकाणी खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा केला जातो आणि इथं भाविकांना दर्शन दिलं जातं. इथं सरपुरपे देव निघतात. सरपुरपे देव म्हणजे मालवानी 12 वर्ष सेवा करून रोज रात्री ओढ्याच्या कडेला जाऊन रोज वाळूची पिंड करून ते पूजा करत होते. त्याच्यानंतर त्याला देव प्रसन्न झाले, बाबा तुला काय पाहिजेत. मग तेव्हा ते म्हणते की भविष्यामध्ये कलियुगात तुमचा प्रसार कमी झाला तर लोकांचं हे होईल. मग ते काय करतात की ठीक आहे, मग तुझ्या भक्तीचा हे म्हणून ते देव इथं येतात. मग ते मग ठीक आहे, नागरूपा तुझ्या मी गायला दूध पेईन. पण ते काय फक्त तिला माहिती असतं की बाबा आपले देव इथं येणार म्हणून. पण ज्यावेळेस देव येतात नागरूपात तेव्हा गायला दूध पिऊ लागतात. त्यावेळेस त्यांचा जो गडी असतो खोमण्या, तो काय करतो, ते कुरडा फेकून मारतो. याला वाटलं की आता आपली गाय मरल. मग तेव्हा ते कुरडा फेकून मारली की ते सर्प तिथंच गुप्त होतात. मग त्याची जी खून आहे ते आपल्या सोमेश्वरच्या पिंडी, प्रत्येकाचं लिंग, प्रत्येक सोमेश्वराचं पिंडचं लिंग गोल असतं, पण आपलं दुबंगलेलं आहे. त्या कुऱ्हाडीचा घाव आहे तो मारलेला, तो त्या पिंडीवरती आहे आणि हे स्वयंभूलिंग आहे. या ठिकाणी पाठीमागे 12 आहे. खऱ्या खोट्याची खरं खोटं गेलं तुमच्या काय असेल चोरीला, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे चालू राहतं. मालवणीचा वर मारून घेतलेला आहे. आपली यात्रा 1 महिना चालते. ह्या वर्षी 5 सोमवार येत आहेत. योग चांगला आला आहे. 71 वर्षानंतर श्रावण सुरुवात होत आहे, पहिला सोमवार म्हणून. श्रावणात शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. जगभरातून लोक येतात, भरपूर बाहेरून लोक येतात. आपल्या इकडं कोळी बांधव भरपूर येतात. रायगड, पनवेल या भागातून भरपूर लोक, बरडखोल असे भरपूर लोक येतात. इकडं आपल्या परिसरातून लांब लांब लोक येतात. आणि अन्नदानाचं मोठं इथं योगदान असतं. भरपूर अन्नदान भरपूर केलं जातं. परिसर भरपूर दुकान लाईन एकदम स्वच्छ आहे. आम्हाला सगळ्यांचा परिसर चांगला आहे. पोलीस वर्ग असेल, वैद्यकीय कर्मचारी असतील, देवस्थान ट्रस्टने भरपूर नियोजन चांगलं केलेलं आहे. भाविकांना जरी आले कुठं त्यांना कमीपणा कुठलाच नाही आहे. सगळी सोयी केलेली आहे. पाणी सोय असू द्या, महाप्रसादाची सोय केलेली आहे. सगळं अति व्यवस्थित नियोजन झालेलं आहे आणि यंदा सगळे खुश आहेत. कारण की 71 वर्षांनी हा योग आला आहे की सुरुवात श्रावणाची पहिल्या सोमवारपासून होत आहे. त्यामुळे भरपूर आनंदाचं वातावरण आहे. आमचे पुजारी वर्ग असतील, आमचे ऋषी काका आहेत, ते पुरे ते करतात आमचे. ते पण तुम्हाला काही 4-2 शब्द सांगतील. ठीक आहे. या ठिकाणी मालूबाईंनी 12 वर्षे सेवा करून भगवंतांनी या ठिकाणी आणलेलं आहे. मालूबाई 12 वर्षे सेवा वड्याच्या कटेवरती जाऊन करत असताना ज्यावेळेस सेवा करत तुला काय पाहिजेत ते म्हणले, माझ्या कारंजाला तुम्ही यायचं आणि भक्तांना अल्पसेवेत प्राप्त व्हा, असं या ठिकाणी मालूबाईंनी वर मागून घेतलेलं आहे. ज्यावेळेस खोमण्याने कुऱ्हाड मारली आणि त्या कुऱ्हाडीचा घाव देवाच्या मस्तकावरती बसला आणि त्या ठिकाणी रक्तपात झाला. रक्तपात झाल्यानंतर देवाने सांगितलं की ज्या ठिकाणी माझा रक्तपात झाला आहे त्या ठिकाणी वारुळ आहे, ते वारुळ खोदा, त्या ठिकाणी माझं शिवलिंग लागेल. ते शिवलिंग ओळखायचं कसं, जे खोमण्याने कुऱ्हाड मारलेले आहे त्या कुऱ्हाडीचा घाव देवाच्या मस्तकावर तसाच असेल अशा ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने ज्यावेळेस वारुळ खोदलं त्या ठिकाणी आज शिवलिंग आहे. त्या शिवलिंगावरती मस्तकावरती कुऱ्हाडीचा घाव आहे. त्यानंतरनं पाठीमागं जे आहे ती खऱ्या खोट्याची वीर आहे. त्या ठिकाणी खोमण्याचं एक रूप त्या ठिकाणी मूर्ती बसवलेली आहे. आणि शेवटच्या सोमवारी पालखी निघेल आणि त्या पालखीचा मान त्या खोमण्याला या ठिकाणी दिलेला आहे. सेला पागोट्याचा मान या ठिकाणी खोमण्याला दिलेला आहे. त्यानंतरनं खांद्याचा मान जाताना पुजारी वर्ग आणि भाविक पंचक्रोशीत लोक या ठिकाणी पालखी नेत असतात. येताना खोमणे वर्ग या ठिकाणी पालखी या ठिकाणी घेऊन येत असतात. अशा स्वरूपाचं 1 महिन्याचं स्वरूप या ठिकाणी असतं. त्याच पद्धतीने भाविकांची या ठिकाणी असंख्य पद्धतीने गर्दी आहे. आज या ठिकाणी 1 लाखाच्या भाविकांनी दर्शनाचा लाभ या ठिकाणी आज घेतलेला आहे. आज या ठिकाणी आपण कशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये
सगळी वाटचाल चालू असते. भक्तांच्या साठी कुठल्या कुठल्या सुविधा असतात, भक्तांसाठी हे ट्रस्ट कोणते कार्य करते, हे आपण सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत. या ठिकाणी आपण ट्रस्टचे अनंत मोकाशी जे साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत की बाबा हा 71 वर्षानंतर आलेला योग आहे. श्रावण महिना हा पहिल्याच सोमवारी चालला आहे. हा 71 वर्षानंतर आलेला योग आहे आणि 5 सोमवार या श्रावण महिन्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे या 5 सोमवारी या ठिकाणी कोणते कार्यकाळ चालू असतो. तसेच या ठिकाणी कोणती यंत्रणा ट्रस्टच्या माध्यमातून राबवली जाते. पोलीस प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, स्वच्छता विभाग असेल, कोणकोणते इथं कार्य केले जाते हे आपण ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याकडून ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी अनंत वामन मोकाशी, सोमेश्वर देव ट्रस्ट अध्यक्ष. ह्या महिन्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर माझ्या माहितीनुसार हा जे आजचा सोमवार आहे, पहिला सोमवार, तो सोमवारी आणि शेवटचा सोमवार 5वा सोमवारी संपणार आणि सोमवारी सुरुवात होणार. हे साधारण अंदाजे 71 वर्षाच्या पेक्षा जास्त असा योग आलेला आहे आणि त्या यात्रेचं एक नियोजन म्हणून आम्ही देवस्थान सोमेश्वर ट्रस्ट विश्वस्त मंडळ, आम्ही सर्वांनी, मी अध्यक्ष या नात्याने आम्ही सर्वांनी पहिलं प्राधान्य सोमेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करणे याला प्राधान्य देऊन सर्व मंदिर परिसर अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ करून त्याची देखभाल अगोदरच केलेली आहे. दुसरा मुद्दा सांगायचं झालं, येणाऱ्या भाविकांना किंवा त्यांची महाराष्ट्रातून येणारे असतात, लांबवरून येणारे भाविक असतात, त्यांना कुठं जेवणाचा किंवा उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने आम्ही महिनाभरच नाही तर सोमेश्वर मंदिर देव ट्रस्ट अगदी प्रत्येक सोमवारी वर्षभर महाप्रसादाची नियोजन केलेलं असतं. त्या पद्धतीने आम्ही ट्रस्टमार्फत महिनाभर दररोज महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. अजून काही सांगायचं झालं तर भाविकांना समजा काय त्रास झाला, मंदिर परिसरात येऊन काय कोणी किरकोळ दुखणं आजार असलं, त्यांच्यासाठी आम्ही आरोग्य विभागाला पत्रव्यवहार करून डॉक्टरांची एक टीम आपण कायमस्वरूपी इथं प्रत्येक सोमवारी इथं तैनात करत असतो. अजून सांगायचं झालं तर भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन रांगेत मिळावं, त्यांना कुठेही गर्दीचा किंवा कशाचा जास्त त्रास होऊ नये याच्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या मार्फत पोलीस बंदोबस्त मागून व्यवस्थित असं नियोजन त्यांच्या सहकार्यातून आम्ही पूर्णपणे ती जबाबदारी भाविकांच्या सेवेसाठी पार पाडत आहे. दुसरं अजून सांगायचं झालं तर परिसरात येणाऱ्या पार्किंग व्यवस्था पाहिजेत, तर त्या पार्किंगसाठी लांबवरून येणाऱ्या काय लोकांच्या मागड्या गाड्या असतात, कुठं काय होऊ नये त्याची दखल घेत आम्ही पार्किंगची व्यवस्था अगदी पूर्ण महिनाभर व्यवस्थितपणे ते पार पडेल अशी उपाययोजना आम्ही ट्रस्टमार्फत त्याची नियोजन केलेलं आहे. आता अजून ही सांगायचं झालं तर मंदिर परिसरात आल्यानंतर काही मुक्कामी लोक असतात, काही अजून असतातच मुक्कामी, त्यात काही विषय नाही. त्यांच्यासाठी शौचालयाची ही व्यवस्था अगदी एकदम
व्यवस्थित अशी नियोजन करून त्याच्या कुठलाही क्युरी न ठेवता त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. अजूनही महत्त्वाचा मुद्दा राहिला पाण्याची व्यवस्था. पाण्याची व्यवस्था आमची वॉटर स्कीम जी आहे ती मोठी स्कीम आहे. त्या वॉटर स्कीमच्याद्वारे आम्ही मंदिराच्या सर्व परिसरालाच नाही तर परिसरातल्या 4ही वाड्यांना मंदिरामार्फत आम्ही त्याचं नियोजन पाण्याचं ठेवत असतो. त्याच्यामुळं पाण्याचीही कुठली आम्ही अडचण यात्रेसाठी कुठली अडचण येऊन देणार नाही किंवा येणार नाही. असं विषय येतो तो मंदिर परिसरात येणाऱ्या व्यावसायिक लोक असतात, लांब लांबनं लोक येत असतात, व्यापारी गाळे असतील, व्यापारी अनेक पद्धतीचे व्यवसाय असतील, त्यांनाही कुठं त्रास होऊ नये महिनाभर ते मुक्कामी असतात. त्यांच्याही व्यवस्थित काळजी घेऊन त्यांनाही व्यवस्थित जागा उपलब्ध करून कोणीही यात्रेतून जाग्याअभावी माघारी जाणार नाही, आम्हाला जागा मिळाली नाही असं कोणालाही न होता सर्वांना जागेची व्यवस्था करून आम्ही त्यांचीही एकदम व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळं संपूर्ण महिना कुठलीही अडचण येणार नाही, कुठलीही भाविकांना त्रास होणार नाही कुठलाही, अशा पद्धतीचं नियोजन आम्ही संपूर्ण महिन्याचं व्यवस्थितपणे केलेलं आहे. त्याची आम्ही अगदी काळजीपूर्वक दखल घेऊन ते आम्ही आमची जबाबदारी व्यवस्थित सोमेश्वर आम्ही सर्वच विश्वस्त मंडळ आम्ही पार पाडणार याची आम्ही खात्री देतो आहे. एवढंच आपणास मी प्रस्तावित करू शकतो. आपण पाहिले श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत मोकाशी साहेब यांच्याकडून आपण सविस्तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी दर सोमवारी किंवा प्रत्येक दिवशी जो कार्यक्रम इथं शुभ कार्यक्रम चालणार आहे ह्याबद्दलची माहिती सांगितली. CCTV कॅमेरे असतील, पोलीस प्रशासन असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल, आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी हे ट्रस्टच्या मार्फत घेतली जाणार आहे. असे सर्व सविस्तर माहिती आपण यांच्याकडून पाहिलेल्या आहेत. त्यासाठी ज्या भाविकांनी या देवदर्शनासाठी यायचे आहे त्यांनी देवदर्शनाला यावे अशी ट्रस्टच्या वतीने आग्रहाची विनंती केलेली आहे. धन्यवाद.